तर सर्वप्रथम चला तिसऱ्या आणि चौथ्यासाठी दोन्ही संघ यायचे. समर्थ फोटो स्टुडिओ आणि समर्थ फोटो स्टुडिओ आणि दुसरा संघ सेमीफायनल मध्ये कोण होता? सर्वेश 11. दोन्ही संघाचे संगणक या. सर्वेश 11 टॉस करायचं आहे. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय सर्वेश 11. तर सर्वेश 11 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मी विनंती करेल मंचावरती उपस्थित आदरणीय आदित्य राऊत यांना की आपण समोर यायचं आपल्या शुभ असते. हे तृतीय क्रमांकाची चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देऊन ते गौरव करण्यात येईल. सर्वेश 11 या संघाचा संघनायक आपण या. सर्वेश 11 या लवकर यायचंय. आपल्याकडे वेळ नाहीये, पाहुण्यांना जायचंय, त्यामुळे सांघिक बक्षीस आपण देणार आहोत आणि त्यानंतर वैयक्तिक बक्षिसांकडे आपण जाणार आहोत. थँक्यू. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन. त्यानंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करतोय माझी नगरसेविका आदरणीय प्रतिभा किशोर पाटील मॅम. आपण समोर या. तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय समर्थ फोटो स्टुडिओ. अतिशय चांगला खेळ आपण दाखवलात आणि त्याबद्दल आपल्याला ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येतोय फुलपाडा प्रीमियर लीग छायासन कमिटीच्या वतीनं आणि माझी नगरसेविका प्रतिभा पाटील यांच्या वतीनं. त्यानंतर या स्पर्धेमधील उपविजेतेपद ज्या संघाने अतिशय चांगला खेळ दाखवला, शेवटच्या क्षणापर्यंत लढले परंतु थोडेसे कमी पडल्यात, परंतु काही हरकत नाही. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये हार जीत असते आणि त्यामधलाच हा पार्ट होता. त्यामुळे विनंती करेल की रनर टीम बारुंडा माऊली आपण यायचंय. बारुंडा माऊली टीम, बारुंडा माऊली संपूर्ण टीम यायचंय. आपल्याला हे उपविजेतेपदाची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येणार आहे. आदरणीय किशोरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन हा गौरव केला जाणार आहे. त्यामुळे विनंती करेल की संपूर्ण टीम आपण या. आपल्याला ही रनर अप टीमची ट्रॉफी देऊन आपला गौरव करण्यात येतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात टीम बारुंडा माऊलीसाठी. थँक्यू. त्यानंतर बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2023 आणि या स्पर्धेचा चॅम्पियन द चॅम्पियन टीम द टीम नेम इज संघाचं नाव आहे प्ले बॉयज. आपण यायचंय. मी विनंती करेल आदरणीय धवलजी विलास चोरगे यांना की आपण समोर या. आपल्या शुभ असते ही चॅम्पियन ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे टीम प्ले बॉयज या संघाचा. बाकी सर्वांनी खाली बसून घ्या. बाकी सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती आपण सुद्धा यायचं. आदित्य आपण सुद्धा यायचंय. किशोरदा पाटील आपण सुद्धा या. त्यानंतर प्रतिभाताई पाटील मॅम आपण सुद्धा यायचंय. गेल्या वर्षी रनरअप होते, एक स्टेप पुढे आल्यात, या वर्षी फायनल मारली आहे आणि द चॅम्पियन झालेत प्ले बॉयज. व्हॉट अ फॅन्टास्टिक नॉक. अतिशय चांगला खेळ. अरे सर्व खेळाडूंना विनंती आहे तुम्ही लांब गेलात तर वैयक्तिक पारितोषिक नाही भेटणार आहेत. दीपक भांबरे संपूर्ण टीमला सांगायचं आहे. दीपक भांबरे आपल्या टीमला सांगा वैयक्तिक पारितोषिक भेटणार नाहीत एवढ्या लांब गेल्यानंतर. फोटो सेशन नंतर करा, अगोदर बक्षीस वितरण आपल्याला कंप्लीट करायचंय. सर्वांनी या. वैयक्तिक पारितोषिक अजूनही द्यायची आहेत. फोटो सेशन नंतर करा प्लीज. मी विनंती करेल सर्वांनी समोर ऐकायचंय. मी प्रतिभाताई पाटील मॅम यांना माईक सुपूर्द करतो या स्पर्धेबद्दल 2 शब्द मनोगतासाठी. सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छिते की उद्या दिनांक 20 आणि परवा
21 म्हणजे सोमवार आणि मंगळवार दिनांक रोजी आधार कार्ड शिबिर जे शासकीय दरात 100 रुपये आणि 50 रुपये जे मोबाईल अपडेट असेल किंवा तुमचा पत्ता वगैरे दुरुस्तीकरण जे शासकीय दरामध्ये तुम्हाला उद्या करून मिळेल गांधी चौकामध्ये. तसंच मोफत बस पास सेवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत 60 वय वर्ष 60 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक असतील आपल्या घरात असतील आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना निशुल्क मोफत बस पास सेवा परिवहन समितीमार्फत मिळणार आहे. तरी नागरिकांनी त्याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा ही नम्र विनंती. थँक्यू मॅम. आणि आता पुढील बक्षिसांकडे आपण वळतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट कोणाला जाईल? यस, आणि हा पुरस्कार जातोय मिस्टर निखिल याला. क्षेत्ररक्षणामध्ये नेहमीच आपण निखिलचे पाहत असतो. आज पुन्हा एकदा ॲज अ फिल्डर म्हणून निखिलने प्रभावित करणारी कामगिरी केली आणि बेस्ट फिल्डरसाठी शूज इथे स्पॉन्सर केले गेले सिद्धांत वारंग यांच्या माध्यमातून आणि ते देऊन इथे गौरव करण्यात येणार आहे. त्याची कांबळी यांच्या शुभ असते. त्यानंतर बेस्ट फिल्डरची ट्रॉफी सुद्धा इथे दिली जाते. निखिल याला अतिशय चांगलं आणि प्रभावशाली क्षेत्ररक्षण निखिलने केलं. थँक्यू. त्यानंतर पुढील पुरस्कार सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी आहे आणि त्याचं नाव आहे कोण असेल? तर विनंती केली आदरणीय किशोरजी पाटील साहेब आणि प्रतिभा पाटील मॅडम आपण समोर आपले शुभ असते ही ट्रॉफी आणि शूज दिले जातील. बेस्ट बॉलरसाठी NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट, त्यानंतर निशिका सुशांत जगताप यांच्याकडून शूज स्पॉन्सर केले गेलेले आहेत आणि ते देऊन गौरव करण्यात येणार त्या गोलंदाजाचं त्याचं नाव आहे सूरज. अजून कोण? अक्षय गांगण, बेस्ट फिल्डर बॉलर ऑफ द टुर्नामेंट. NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि त्यानंतर निशिका सुशांत जगताप यांच्या माध्यमातून शूज जे स्पॉन्सर केले गेले ते देऊन इथे गौरव करण्यात येतोय. किशोरजी पाटील आणि प्रतिभाताई पाटील मॅम यांच्या शुभ असते अक्षय गांगडे यांचा NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट. निखिल आपण यायचं. निखिल राजन स्पोर्ट्स यांच्याकडून सुद्धा टी शर्ट आहे ते सुद्धा तिथे दिलं जात आहे. 2 टी शर्ट आहेत ते देऊन सन्मान केला जातोय गौरव करण्यात येतोय. निखिल आपण सुद्धा याचा आपल्यासाठी सुद्धा टी शर्ट आहे NSP चा टी शर्ट आहे. त्यानंतर पुढील पारितोषिक या स्पर्धेमधील पुढील पारितोषिक दिलं जाणार आहे. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेल आदरणीय धवलजी चोरगे साहेब आपण समोर आपले शुभ असते. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार दिला जाईल. बेस्ट बॅटरसाठी NSP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आणि त्यानंतर NSP स्पोर्ट्सच्या माध्यमातून बॅट आणि राजा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा इथे दिलं जाणार आहे. चला, आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण आहे? गणेश शिंदे. अजून कोण आहे का? बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट अँड दिस अवॉर्ड गोज टू मिस्टर ऋतिक पागी बाबू. 65 रन्स ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये केले त्याला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. थँक्यू ऋतिक पागी बाबू. आणि त्यानंतर एक ऍडिशनल पुरस्कार आपण देणार आहोत. बेस्ट बॉलरसाठी 2
नामांकन होती आणि त्यामुळे त्या दुसऱ्या नामांकनामध्ये जर आपण पाहिलं तर अजून एक खेळाडू होता. मुख्यतः अक्षय गांगण हा बेस्ट बॉलर आहेच, परंतु त्या व्यतिरिक्त अजून एक गोलंदाज त्याने प्रभावी कामगिरी केली होती आणि त्यासाठी टी शर्ट आपण देऊन त्याचा गौरव करणार आहोत. आणि त्या गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर अतुल तळेकर. अतिशय चांगली गोलंदाजी आणि त्या गोलंदाजीमुळे त्याला बेस्ट बॉलरचा किताब इथे दिला जाईल. टी शर्ट आणि सन्मान चिन्ह देऊन इथे गौरव करण्यात येतोय. चालेल. धन्यवाद मॅडम, धन्यवाद सर. आपण दिलेला अमूल्य वेळ आमच्यासाठी खूप काही सांगत होतं. थँक्यू सो मच. या स्पर्धेदरम्यान आपली प्रार्थना उपस्थिती या ठिकाणी नोंदवली त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. हॅलो. पुढील सत्कार आहे सर्वात महत्वाचा सत्कार आहे. वसई तालुक्याचा व्हॉइस ऑफ वसई तालुका ओळखला जाणारा सर्वांना हवा असा आवाज भरतदादा मोरे यांचा सत्कार करण्यास विनंती करतोय. आदरणीय सन्माननीय किशोरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भरतदादा मोरे यांचा सत्कार होतोय. भरतदादा 2 मिनिटं थांबायचे. पूर्ण जीवदानी माऊली फुलपाडा संघाची विनंती आहे की आपण आपला मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. थँक्यू. 2 शब्द बोलण्याची संधी दिली. आता शेड्यूल पूर्णपणे टाईट होतं आणि मागील वर्षी ही स्पर्धा अतिशय चांगल्या रीतीने पार पडली होती. कमी संघांमध्ये होती. यावर्षी जी इम्प्लिमेंट आणल्यात नवनवीन इम्प्लिमेंट्स अतिशय चांगल्या होत्या. खास करून तेजस्वी कांबळे यांनी अनेक गोष्टींना असा वाव दिला की त्यामध्ये कोणी विचार सुद्धा केला नव्हता. इनोव्हेटिव्ह गोष्टी या स्पर्धेमध्ये झाल्या आणि सर्वात मोठी गोष्ट सर्व खेळाडूंचा जो प्रतिसाद मिळाला तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. 9:30 मी जवळजवळ 9:45 इथे आलो होतो आणि ज्यावेळेला ओपनिंग झाली त्यावेळेला सर्व संघातील खेळाडू इथे उपस्थित होते. एका दुक्का सोडले तर जवळजवळ 90% अटेंडन्स होती आणि ती सर्वाधिक मोठी बाब आहे. स्वतःसाठी जोरदार टाळ्या होत होत्या. पार्ट ऑफ डिसिप्लिन खूप चांगला खेळ तुम्ही सर्वांनी दाखवलात. हार जीत होत असते. आज माझं जर सांगायचं झालं तर मी 3 स्पर्धा करून आलोय आणि आज खूप बिझी शेड्यूलमधून या स्पर्धेमध्ये ही घरची स्पर्धा असल्यासारखं असताना म्हणून मला इतक्या रात्री सुद्धा परत यावं लागलंय. जितका कमी वेळ दिलाय त्याबद्दल माफी व्यक्त करतोय, कारण त्या दिवशी रायगडवरून आल्यानंतर 2 टुर्नामेंट अजून होत्या, त्यानंतर आजची 3री होती आणि आजच्या दिवसभराच्या 3 टुर्नामेंट झाल्यात. तर काही चुकलं मकलं असेल तर सॉरी. थँक्यू सो मच. त्यानंतर पुढील सन्मान या ठिकाणी केला जाईल. अजून एक व्हॉइस आपल्याला जोडले गेले होते काही वेळासाठी का होईना. मृदुल मेहर सातत्याने जीवदानी माऊली या संघाच्या पाठीशी उभे असतात, समेत उभे असतात आणि त्यांचा गोड सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. व्हॉइस ऑफ नवापूर तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो मृदुल मेहर यांचा. आणि मृदुल आपण सुद्धा 2 शब्द बोलायचे या स्पर्धेबद्दल. कसं वाटतं इथे येऊन आणि जीवदानी माऊलीच्या या योजनेबद्दल? बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग. मला वाटलं नव्हतं की इतकं भव्य दिव्य असं आयोजन होतं. गेल्या वर्षी मी आला होता, मला वाटतं नॉकआउट फॉर्मॅट साठी मला बोलवलं होतं. जयू आणि सूरज यांनी बोलवलं होतं.
परंतु फुलपाडा प्रीमियर लीग बोलत होते प्रत्येक जण की फुलपाडा प्रीमियर लीग हा होप्स अलग असतो इथे, परंतु आज प्रत्यक्षामध्ये पाहिल्यावर इतकं अलग फील येतं मनाला की इतकी मोठी फक्त गाव मर्यादित ही स्पर्धा इतकी मोठ्या लेवलमध्ये खेळवली जाते. आणि फुलपाडामध्ये आपण पाहायला गेलं ना तर मला माहित नव्हतं हे बाकीचे खेळाडू सुयोग म्हणा प्लेयर्स संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात, हे देखील फुलपाड्यातील हे सुपुत्र आहेत असं मला माहित नव्हतं. चांगले चांगले खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतात. किंवा बारोंडा माऊली, बारोंडा 11 संघ आहे, जीवदानी माऊली संघ आहे, पूर्ण फुलपाड्यातील इतके चांगले. मला वाटलं फुलपाड्यामध्ये हा जीवदानी माऊली एकच संघ आहे की काय, परंतु आज पाहिल्यावर वाटतं इतके फुलपाड्यामध्ये यंगस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. हे पाहून खूप छान वाटतंय आणि तुम्ही इथे मला बोलवला त्याबद्दल सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. थँक्यू मृदुल. आणि कौस्तुभ मेहर इथं अनुपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान केला. मृदुल त्यांच्या वतीने आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारायचा हा सन्मान. आणि मी विनंती करत आदरणीय त्याची कांबळे आपण समोर याचा आपल्या शोभास्ते कौस्तुभ मेहरचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यानंतर सहभागी संघांचा आपण सन्मान करणार आहोत, त्यामुळे एक एक करून संघ यायचा आहे. मी सर्वप्रथम जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आपण या. कर्णधार जीवदानी माऊली क्रिकेट क्लब संघ मालक किंवा कर्णधार कोणी यायचं आहे. माडी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान केला जाईल किशोरदादा पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढील संघ प्रिन्सेस मायरा 11, प्रिन्सेस मायरा 11 कर्णधार किंवा संघ मालक कोणी यायचं आहे. प्रिन्सेस मायरा 11 कोणीतरी या. विपुल गंभरे लवकर यायचं आहे. तेजस कांबळे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्हातून सन्मान केला जाईल. त्यानंतर प्ले बॉयज ग्रुप, प्ले बॉयज संघाचा तूच घ्यायचं मृदुल. तेजसची कांबळी आणि विनय टीमचे ओनर आहेत. त्यानंतर पुढील संघ बारोंडा माऊली, बारोंडा माऊली आपण या. राजेश भाई यांच्या शुभ हस्ते, राजेश भाई यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर पुढील संघ हेमंत 11, हेमंत 11 या. विजय सावंत किंवा अजून कोण असेल तर या. हेमंत 11 रवींद्र यांच्या शुभ हस्ते किशोरदा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. त्यानंतर जय मल्हार वॉरियर्स यांचा सन्मान केला जातो रवींद्र यांच्या शुभ हस्ते. रवींद्र यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो. त्यानंतर बारोंडा 11 त्या अगोदर मंडप डेकोरेटर्स म्हणजे हे जे आपण पूर्णपणे डेकोरेशन पाहता ज्यांच्या माध्यमातून हे करण्यात आलंय ते आमचे रवींद्र, एक दर्दी क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटवरती अतोनात प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि सातत्यानं सहकार्याची भूमिका त्यांची असते आणि त्यांचा यथोचित सन्मान इथं केला जाईल. तेजसची कांबळी यांच्या शुभ हस्ते. रवींद्र आपण यायचंय. रवींद्रसाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. संपूर्णपणे हे डेकोरेशन जर आपण पाहतोय मंडप, डगआउट आणि या सर्व गोष्टी रवींद्र यांच्या माध्यमातून इथे करण्यात आल्या. थँक्यू रवींद्र, पुन्हा एकदा मनापासून आभार. त्यानंतर बारोंडा 11 संघ आपण या. बारोंडा 11 सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सागर आणि जॉन्टी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. अल्पेश 11 आकाश वगैरे कोण आहेत का? अल्पेश 11 कोणीतरी एकाने या सन्मान स्वीकारायचा. विजय सावंत आहेत. मृदुल मेहर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. त्यानंतर समर्थ फोटो स्टुडिओ, दीपक पागी, ऋतिक पागी दोघांनी या. ये एकाच वेळेला या.
दीपक पागेकडून ऋतिक पागेला त्यानंतर सर्वेश 11 आपण या सर्वेश 11 संघाचा संघमालक किंवा खेळाडू आपण यायचंय सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करायचंय. तेजस्वी कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. अजून कोणता संघ राहिलाय का? आदरणीय नागेशजी पाटील साहेब आपण या. आपला सुद्धा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. नागेशजी पाटील आपण यायचंय. थोडासा वेळ दिला आणि अतिशय चांगली वाणी त्यांनी प्रस्तुत केली त्याबद्दल जोरदार टाळ्या जाऊ द्या नागेशजी पाटील साहेब यांच्यासाठी. फुलपाडा गावामधील एक चांगले समालोचक आणि त्यांचा इथे गौरव काढत येतोय. त्यानंतर ही स्पर्धा थेट 185 पेक्षा जास्त देशामध्ये प्रसारित केली गेली. असं पाटील नेटवर्कचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय पाटील नेटवर्क टीमचा एक प्रतिनिधी आपण या. आपल्या इथे सन्मान केला जाईल संपूर्ण जीवदानी माऊली क्रिकेट क्लबच्या वतीनं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात पाटील नेटवर्क साठी. आदरणीय महेंद्रजी गडशी आपण या. आपला सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. ज्यांच्या माध्यमातून 6 बॉल बॉक्स इथे स्पॉन्सर केले गेले होते आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय महेंद्रजी गडशी. राजन स्पोर्ट्स यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. या स्पर्धेसाठी त्यांनी टी शर्टचं सहकार्य केलं त्याबद्दल मृदुल मेहर आपण स्वीकारायचा हा सन्मान. तेजस कांबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. कुमार जगताप आपण सुद्धा या. बेस बॉलसाठी शूज स्पॉन्सर केले होते कुमार जगताप आपण यायचंय. आपला सुद्धा सन्मान इथे केला जाणार आहे. NSP स्पोर्ट्स यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. विजय सावंत आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केलेल्या अनेक गोष्टी आपण पाहिल्या टी शर्ट बॅट आणि त्यानंतर रोहनजी रटाटे आपण या. स्मार्ट वॉच यांच्या माध्यमातून इथे लाभलाय मॅन ऑफ द सिरीज साठी रोहन रटाटे आपण या. आपला सन्मान केला जाईल. रोहन रटाटे यांचे भाऊ हा सन्मान स्वीकारत असताना आणि त्यानंतर या स्पर्धेचे मुख्य स्कोरर आशुतोष ठाकूर आमचे स्कोरर लाभले होते. अंशुमन सुद्धा होते. चला पण या. कोण आहेत का? आशुतोष ठाकूरचा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आमचे सर्व अंपायर मिस्टर मिलिंद आपण या. मिलिंद कराटे आपण या. पहिलं मिलिंदचा सन्मान इथे केला जाईल. बंटी गबस यायचंय. सुमित साईश गबस विजय सावंत आपण सुद्धा या. सुमित गायकवाड सिद्धांत वारंग या. कैलाश आपण सुद्धा यायचंय. साईश गबस आलेला आहे. जयेश बनसोडे महेश आपण सुद्धा या. सूरज चव्हाण
त्यानंतर तर माडी यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल. बेस्ट बॅटर, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलरची ट्रॉफी माडी यांच्याकडून दिली गेली. त्यांचा सुद्धा मनापासून आभार. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. पुढील सन्मान केला जाईल संतोष यादव यांचा सन्मान केला जाईल. जेवणाची व्यवस्था संतोष यादव यांच्या माध्यमातून झाली होती आणि त्यांचा सन्मान पहिले संतोष यादवचा आपण करणार आहोत. संतोष यादव जोरदार टाळ्यावर जाऊ द्यात. चला ओमकार ये, जोरदार टाळ्या होऊन जातात. सर्वांनी योगदान दिलंय आणि त्यांचा सन्मान केला होता. छोटा वाचू छोटा वाचू या आर्यन मैदानासाठी काम केलंय, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातोय. सूरज चव्हाणचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. सर्व सागर राणे जॉन्टीचा सन्मान केला जाईल. पहिला जॉन्टी आपण या जॉन्टीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. राग रुसवा लढाई दगडाई सर्व काही जॉन्टीकडे दिसतं आणि अतिशय चांगली मेहनत जॉन्टीने केली, त्याबद्दल त्याचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. वेल्डन जॉन्टी. त्यानंतर पुढील सन्मान गजा आणि वेदांत. चला या गजा वेदांत, चला लवकर या. गजा आणि वेदांत जयूचे खूप मोठे पार्टनर आहेत आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय. चला काही लोकांनी खूप मेहनत केली आणि त्यांच्या प्रत्यर्थ त्यांचा सन्मान इथे केला जातोय. हॅलो तर ऋषिकेश खांडेकर आपण या. ऋषिकेश खांडेकर या आपला सन्मान केला जातोय, लवकर यायचंय. ऋषिकेश खांडेकर समर्थ फोटो स्टुडिओचे समर्थक ऋषिकेश खांडेकर यांचा सुद्धा सन्मान केला जातो. ऋषिकेश खांडेकरचा ते जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. क्या बात आहे. सागर राणे जॉन्टी यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाणार आहे. शुभम खांडेकर आपण या. शुभम खांडेकर आपला सुद्धा सन्मान केला जाईल. स्वयं गिरकर शुभम खांडेकर सुयोग खांडेकर कोणी आहेत का? नाही आहेत. थँक्यू. चला कोण राहिलंय आता? चुकून माकून कोणाचं राहिलं असेल तर जय चव्हाण आपण या.
तर सर्वाधिक मोठा सन्मान इथे केला जाणार आहे आणि तो मोठा सन्मान कोणाचा आहे तर या स्पर्धेसाठी सकाळपासून ज्यांची आपण उपस्थिती पाहिली आणि मेहनत पाहिली त्यामुळे तेजस्वी कांबळी यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जात आहे संपूर्ण जीवदानी माऊली क्रिकेट क्लबच्या वतीनं आणि या सन्मानाचा स्वीकार करायची अशी मी विनंती करेल तेजस्वी कांबळी यांना स्पेशल तेजस कांबळी यांच्यासाठी हे गोड गिफ्ट घेऊन आलेले आहेत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब अतिशय सुंदर मूर्ती महाराष्ट्राच्या आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती इथे देऊन गोड भेट तेजस कांबळे यांच्यासाठी क्या बात आहे जोरदार टाळ्या त्यानंतर संतोष यांच्याकडे माईक सुपूर्द करतोय अजून एक सन्मान हॅलो राजेश शर्मा आपण या जय चव्हाण यांच्याकडून राजेश शर्मा यांचा सन्मान केला जातोय थँक्यू हेलो मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ कि जीवदानी मौली टीम स्टेज पे आ जाए अपनी ओरिजिनल जीवदानी मौली टीम ओके परमानेंट परमानेंट जीवदानी मौली टीम बाबू निखिल जयू नीलू विजय सूरज ऑन्टी गज्या गज्या कम माया आकाश सालुंके बाबू ओके 2 मिनट लूंगा मैं 2 मिनट ज्यादा नहीं लूंगा ठीक है एवरीवन इज रेडी ओके रेडी ये अपना जीवदानी मौली प्रीमियर लीग का दूसरा साल है ठीक है लेकिन सबसे इम्पोर्टेंट बात यह है कि अपन इसको खेल रहे एंजॉय कर रहे लेकिन इसके अंदर जो सबसे ज़्यादा मेहनत कर रहा है जो अपना पूरा एफर्ट दे रहा है अपनी फैमिली को ज़्यादा टाइम नहीं दे रहा है ग्राउंड बना रहा है सबको एकत्र कर रहा है उसका सम्मान मुझे करना है इसलिए मैंने ये ट्रॉफी जो है स्पेशल उसके लिए बनाई है और ये डिजर्व करता है सूरज चौहान जोरदार टाळ्यावरून जातो सूरज चव्हाणसाठी अतोनात मेहनत सातत्यानं झटत असणारा खेळाडू जीवदानी माऊली फुलपाडासाठी आणि यावेळेला त्याचा गोड सन्मान या ठिकाणी केला जातोय अतिशय सुंदर आणि स्मरणात राहणारी भेट संपूर्ण जीवदानी माऊली क्रिकेट क्लबच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात येते आता शेवटचा आणि अंतिम पुरस्कार बाकी आहे त्याच्याकडे आपण वळणार आहोत चला सर्वांनी आता खाली या आता शेवटचा आणि अंतिम पुरस्कार बाकी आहे थँक्यू थँक्यू सगळ्यांसाठी एक अनाउन्समेंट होती थोडंसं माझ्याकडनं मिस झालेलं आहे जसं आपण क्रिकेटचा उत्साह सेलिब्रेट जल्लोष साजरा करतो तसा एक मराठी नववर्षाचा पण जल्लोष साजरा व्हावा फुलपाडा प्रीमियम लीगच्या वतीने हे मी तुम्हाला आवाहन करतो आणि त्याच्यासाठी आपले किशोर अण्णा पाटील हे पुढे येत आहेत तर 9 वर्षाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आपण इकडनं रॅली भव्य दिव्य अशी रॅली काढायची विचार चाललेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या मुलांनी सहभाग घेऊन त्याच्यामध्ये तो रॅलीचा जो उत्साह आहे नवीन वर्षाचा जसा आपण क्रिकेटमध्ये दाखवतो तसा तो नवीन वर्षाचा उत्साह पण तिकडे आपण दाखवला पाहिजे तर सगळ्यांची हजेरी तिकडे उपस्थिती 4 वाजता गरजेची आहे गांधी चौकाच्या पासून आरजे पर्यंत थँक्यू
तर मंगेश तिवारी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मंगेश तिवारी कोण आहे? लवकरात लवकर यायचं. मंगेश तिवारी. चला आपण आता टी शर्ट लॉन्च करणार आहोत जीवदानी माऊलीचं. तर एका एकाने यायचंय. सर्वप्रथम या जॉन्टी, सागर आणि जॉन्टी या. जीवदानी माऊलीचं न्यू टी शर्ट इथे लॉन्च केलं जात आहे. जॉन्टी, त्यानंतर पुढील खेळाडू ऋषभ या. चला लवकर या ऋषभ. चला जॉन्टी झालंय. ऋषभ या. पुढील खेळाडू आहे संतोष. पहिला बाबू या, ऋतिक पागी. त्यानंतर जयू. जयू आपण या. जयू. महेश. ज्यांची नावं घेतो त्या सर्वांनी यायचंय. शुभम. निखिल. दीपक मामरे. दीपक मामरे. निलेश. नीलू. निखिल. छोटा निखिल. साईज दोघांची बघून घ्या. निखिल 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 लहान आहे की मोठी आहे चेक कर. सूरज. मॅडी. ओनर. विजय सावंत. आकाश. मला वाटतं आहे की नाही, शेवटी आले. आणि शेवट संतोष. मागील वर्षासारखा या वर्षी सुद्धा मॅन ऑफ द सिरीज मध्ये ट्विस्ट आहे. फायनलिस्टला मिळेल याची गॅरंटी नाही. कोणी राग मानू नये. ज्याचा स्कोर जास्त असेल, ज्याच्या विकेट जास्त असेल त्याला जाणार आहे. सो मॅन ऑफ द सिरीज रोहित गाडी आपण या. आपला सन्मान केला जाईल. रोहित गाडी. नाही मॅन ऑफ द सिरीज नाही, सन्मान आहे त्यांच्यासाठी. मॅन ऑफ द सिरीज आशुतोष डोंगरे देणार आहेत. अभी ये कितना है? 1400. अल्पेश नाही आहे. अल्पेशचं नाव घेतलं होता. अल्पेश इथे नाही आहे. मॅन ऑफ द सिरीज आणि मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय कोण? मॅन ऑफ द सिरीज साठी एक बॅट एनएसपी स्पोर्टच्या माध्यमातून, टी शर्ट एनएसपी स्पोर्टच्या माध्यमातून, स्मार्ट वॉच दिलं गेलंय कार्तिकी रायन रटाटे यांच्याकडून आणि राजन स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आहे. आणि या मॅन ऑफ द सीरीजचा मानकरी ठरतोय मिस्टर जिसको नहीं मिला था पिछले साल, जो हो गया था थोड़ा नर्वस. नाम है उसका जयेश बनसोडे. 92 रन्स आणि अफलातून पारी. राजन स्पोर्ट्सचं टी शर्ट, एनएसपी स्पोर्ट्सचं टी शर्ट, स्मार्ट वॉच कार्तिकी रटाटे यांच्या माध्यमातून, ट्रॉफी, बॅट सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून. अतिशय चांगली बाब आहे. आणि अशा प्रकारे ही स्पर्धा अतिशय गुण्यागोविंदाने अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी पार पडली. पुन्हा एकदा सर्वांचा मनापासून आभार. आलेल्या प्रेक्षकांचा आभार, सर्व संघांचा आभार, सर्व खेळाडूंचा आभार, आयोजन कमिटीचा आभार. आणि ही स्पर्धा या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने पार पडली असं मी जाहीर करतो. थँक्यू. थँक्यू सो मच. शरद आपण या. शरद आपला सन्मान बाकी आहे.
चल थँक्यू आदरणीय किशोरजी पाटील साहेब, आपले मनापासून आभार. शरद आपण या, शरद विजूचा सन्मान केला जातं. चला मंदार या, वाढदिवसाचं केक कटिंग केलं जाईल. मंदार लवकर ये मित्रा.